लावणी चालू केल्यापासून डोळ जरा सकाळीच लवकरच उघडतात. तसंच हातात रेनकोट घेतले आणि मी चाललोय शेताच्या दिशेने. मी येऊच्या अगोदर कोपऱ्यातलं सर्व काढूक सुरुवातच केली आहे. जसे काय कोपऱ्यातलं सर्व काढून 11 वाजले त्याचे सगळेजण भाकरी खाऊक बसले. शेतात भाकरी खाऊची मजाच काय वेगळी असते आणि भाकरीक सुद्धा गोडी एका हॉटेलात सुद्धा एवढी येऊची नाही तेवढी चव या भाकरी घेता. मी सुद्धा भाकरी खाल्ले आणि चायचं एक घोट मारलंय आणि पुन्हा सर्व काढूक सुरुवात केली. सर्व काढल्यानंतर दुपार घासार घास मारले पुन्हा शेताच्या दिशेने निघालोय. मी याच्या अगोदर चाय पिऊक सुरुवात केल्याने दुसऱ्या साईडला मासे दिसल्याने यांनी डॉग उचपाकच सुरू केल्याने मासे दिसल्याने यांचं काय जीव राहता यांनी सगळा पाणी बाहेर काढूचा ठरवले. एक दोन एक करीत मासे सगळे टपाट टाकी देते. एका साईडला मी मासे धरीत होता दुसऱ्या साईडला ट्रॅक्टर चिखल करीत होता. ज्या ठिकाणी चिखल झालं होतं त्या ठिकाणी लावणीला सुद्धा सुरुवात केल्याने एवढं मोठं कोपरं बघल्यावर माझी तर कंबार दुखाकच लागली. पण कंबार वाकडी होईपर्यंत आम्ही कोपरं काय पूर्ण केलं आणि बाजूच्या कोपऱ्याची सुद्धा लावणी करायची होती. बघता बघता रात्रीचे 7:30 वाजले आणि बॅटरीच्या उजेडानं अखेर कोपरं आम्ही पूर्णच केलं. डॉग उचपण आमका एवढे मासे गावले. रात्रीची तर सोयच झाली. 4 घास अधिकच जाते. मी जाते आता घरात. तुम्ही सुद्धा असे येवा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.